जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते। या योजनेत यंदा 35 पीडितांना 19,25,000 रुपयाचे अनुदान वाटप केले। याच निकषानुसार मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनाही 50,000 रुपयाचे अनुदान मंजूर झाले। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता व नियंत्रण समितीच्या मंजुरीने समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांतर्फे अर्थसहाय्य पीडितांच्या कुटुंबियांना दिले जाते। त्यात गुन्ह्याच्या स्वरूपानुसार लाभाची रक्कम मिळते। अत्याचार पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी ही रक्कम देण्यात येते। सन 2018-19 या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या दलित आदिवासींवर झालेल्या अन्यायाच्या घटनांमध्ये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले। या प्रकरणातील 33 पीडितांना शासनाच्या निकषानुसार 19,25,000 रुपयाचे अनुदान दक्षता व नियंत्रण समितीने मंजूर केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान खासदार हिना गावित यांच्या वाहनाची तोडफोड झाली होती। या प्रकरणी खासदार हिना गावित यांच्या फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे खासदार गावित यांना देखील शासकीय नियमानुसार 50,000 रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे। त्यांची मंजूर रक्कम बँक खात्यात वर्ग होणार आहे।